सुद्धा वाढलेली आहे या स्पर्धेकरता. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती बॅटर कल्पेश सापटे याने आणि तिथूनच सुरुवात करेल आपल्या बॅटिंगची. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पीर बाबा पापडे वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा. दोघांना विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. बॅट लाईनला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग करण्याकरता निलेश बंद्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तर त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला मिस्टर कल्पेश सापटे. याला आपण पाहणार आहोत. कल्पेश अँड सारंग दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती या बॅटरने. संघाला विजय संपादन करून दिलं होतं षटकार मारून. आता मात्र या मॅच मध्ये पाहावं लागेल कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिला बॉल या षटकातील. आता मात्र फॉलिंग स्वीप चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटर कल्पेश याने. चेंडूला जर पाहिलं तर नक्कीच फॉलिंग स्वीप केलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे डीप फाईन लेगच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मिळतील. या 2 धावाने सांघिक धावसंख्या अकाउंट मात्र ओपन झालेला आहे या संघाची. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. इकडच्या प्रेक्षकांना यात काही शंका नाहीये. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा. आई महामाई देवी चषक. बॉलर तयार. दुसरा बॉल असेल. आता मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला पुश केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे मिड ऑफच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सेन्सिबल बॅटर आहे मिस्टर कल्पेश सापटे. जबरदस्त बॅटिंग करतोय. त्यानंतर त्याचा बंधू आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकिंग एंडला असेल मिस्टर सारंग सापटे. हा देखील एक चांगला बॅटर आहे. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट उभरता सितारा आहे या चिंचोडी संघाचा. आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारे बॅटिंग करेल या क्वालिफायर राऊंड मध्ये. बॉलर तयार निलेश. नेक्स्ट बॉल असेल हाफटाकर बॉल. हुक केला बॉलला. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र कंप्लीट. बॅकअप होईल चेंडूला. तत्पूर्वी या 3 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत या फटक्यावरती. या 3 धावांनी सांघिक धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 6 रन्स विदाउट लॉस. सुंदर फटकेबाजी. सुंदर रनिंग विंड विथ द विकेट. चांगलं तालमेल चांगले कॉलिंग चांगलं समन्वय दोन्ही बंधूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निलेश तयार. पुढील बॉल असेल या षटकातील. आता मात्र सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद मिस्टर कल्पेश सापटे. बॅक टू द पवेलियन गॉन. कल्पेश करता जाळं मात्र रचलं होतं पापडी संघाने आणि या जाळ्यामध्ये बॅटर अडकलेला आहे कल्पेश सापटे. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न या ठिकाणी फसला गेलेला आहे. बॅटर होईल बाद कल्पेश सापटे. या मॅच मध्ये नक्कीच त्याच्याकडे अपेक्षा होती मोठ्या कामगिरीची परंतु या मॅच मध्ये नक्कीच अपयशी राहिलेला आहे असंच म्हणावं लागेल. कल्पेश सापटे हा बॅटर बाद झालेला आहे. 3 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 3 धावा करून तो तंबूच्या आशिराला निघून जाईल तर त्याच्या जागेवर न्यू बॅटर करण भगली आलेला आहे. हा देखील एक चांगला बॅटर आहे. याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे. चांगली ॲबिलिटी आहे. गुणवत्ता आहे. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल करण्याच्या माध्यमातून. निलेश हा बॉलर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 7 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. 1 विकेट प्राप्त करतोय. आता मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला पुश केला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला सारंग. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय.
पापडी या संघाला. निलेश बंद्रे चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 5 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. सारंग करता राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या 1 गडी बाद. फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा. सायंकाळचं सत्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. पापडी वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. चांगले बलाढ्य संघ आहेत. सकाळच्या सत्रापासून चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत दोन्ही संघ या स्पर्धेच्या माध्यमातून. आता आपण पाहावं लागेल नक्कीच कोणता संघ पुढे येईल, कोणत्या प्रकारे चांगल्या प्रकारे कामगिरी करेल. आयुष वाघे हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आयुष वाघे याला आपण पाहणार आहोत. बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. त्याच्या विपक्षात बॅटर असेल करण भागले. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. चेंडूची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 तर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 8 या अंकावरती. या प्रकारची बॉलिंग करून चालणार नाहीये. चांगल्या लाईन मध्ये बॉलिंग करावी लागेल बॉलर आयुष याला. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. खोलवर टप्प्याची लेंथ हाताळली होती. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाईल. 10 या अंकावरती पोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 बलाढ्य संघ आहेत. चिंचोडी वर्सेस पापडी हा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आयुष तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र सुंदर फटका चेंडूला ऑन साइडला वळवलेला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु हलकासा फ्लंबल, हलकीशी मिस्टेक पाहायला मिळाली ऑन साइडच्या दिशेने. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघिक धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. प्रत्येक धावेला महत्व देत आहेत. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आयुष तयार केल्याचा होता ऑन साइडला डाऊन द लेग साइड. चेंडूची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 तर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 13 या अंकावरती. चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल आयुष वाघे या बॉलरला. बॉलर तयार. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जाईल आमच्या कॉम्बॉक्सला मानमंद देणारा हा षटकार. 6 अतिशय सुंदर फटका. हाफ टकर बॉलची हाताळणी. त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांनी करता येतोय षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येला आकार. 19 या अंकावरती पोहोचली गेले धावसंख्या आपण पाहतोय. आयुष वरती आक्रमण केलेला आहे बॅटर करण याने. करण भगली इज ऑन फायर. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ्टमच्या बाहेर. नो बॉलचा इशारा आला पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग केलेली आहे बॉलर आयुष वाघे या बॉलरने. आता मात्र फ्री हिट बॉल असेल बॅटर करण भगली करता. फ्री हिट बॉल. या वेळेला सुंदर चेंडूची हाताळणी. वेगवान चेंडूची हाताळणी केलेली आहे आणि चेंडू जाईल. आता मात्र डॉट डॉट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख कमबॅक केलेला या बॉल वरती बॉलर आयुष वाघे याने. आता मात्र चांगला फटका. शॉट आर्म पुल पॉवरफुल होईल का तर नाही. सुंदर झेल. फलंदाज बाद करण भगली. बॅक टू द पवेलियन गॉन. आणखीन एक विकेट डाऊन झालेले आहे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाचे. करण भगली मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु थोडीशी एनर्जी, थोडीशी क्षमता मात्र कमी पडली आणि ऑन साइडला झेल देऊन तो तंबूत परतला गेलेला आहे. त्याचा जर विचार केला नक्कीच चांगली बॅटिंग त्याने केली. एकंदरीत 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. महत्वाची 11 धावांची त्याने खेळी केली आणि तो झेल देऊन
बाद झालेला आहे. त्याच्या जाग्यावरती सूरज कांबळी न्यू बॅटर इंटर झालेला आहे. सूरज कांबळी हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट ने भरणा केलेला हा संघ आपण पाहतोय. चिंचोडी पाटीलपाडा संघ. आयुष तयार. नेक्स्ट बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला आहे. दुसरं संघाची धावसंख्या 2 गडीच्या समाप्तीनंतर 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी अद्यावत केलेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा या संघाने चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. मागील या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. सारंग सापटे आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर सूरज हा बॅटर नव्यानेच इंटर झालेला आहे. आता मात्र पाहावं लागेल या ओव्हरमध्ये कशा प्रकारची खेळ करतील हे 2 बॅटर. आपण पाहत आहोत. नक्कीच सुंदर स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. क्वालिफायर राऊंड चालू झालेला आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढत चाललेली आहे. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं षटक हाताळण्याकरता पाहावं लागेल कोणता गोलंदाज सज्ज होईल हा षटक टाकण्याकरता. वन अँड ओनली लेजंड क्रिकेटर मिस्टर जयेंद्र वाघे बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर आपण पाहणार आहोत मिस्टर सारंग सापटे जो डावकर हाताचा बॅटर आहे. राईट हँड वर्सेस लेफ्ट हँड हा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. एक लेजंड क्रिकेटर वर्सेस अपकमिंग यंगस्टर हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4 चौकार. अतिशय सुंदर फटका ऑन साइडच्या दिशेने अद्यावत केलेला आहे बॅटर सारंग याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस जर पाहिलं तर मिसफील्ड झालेली आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाची बदली मात्र केलेली आहे जयेंद्र याने. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्वालिटी पाहायला मिळालेली आहे या बॉलवरती. पापडी संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 5 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. चिंचोडी संघाच्या माध्यमातून सारंग असेल स्ट्रायकिंग एंडला. फ्लायटेड बॉल. लॉफ्टेड फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. सरळ 6 धावन करता षटकार. अतिशय सुंदर फटका. ओव्हरपिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर जयेंद्र याने. चेंडूला फ्लाईट दिली होती, आमंत्रण दिलं होतं बॅटरला आणि यावेळेस आमंत्रण स्वीकारलेलं आहे बॅटर सारंग याने. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावन करता आलेला आहे षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार 30 या अंकावरती पोहोचले गेलेल्या धावसंख्या. अतिशय जबरदस्त बॅटर आहे मिस्टर सारंग सापटे. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लावतोय आपल्या संघाकरता. जयेंद्र तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज बाद. तो म्हणजे सारंग. बॅक टू द पवेलियन. गॉन. या वेळेला जर पाहिलं तर पार्टनरशिप ब्रेक केलेला आहे बॉलर जयेंद्र याने. सारंग याची विकेट प्राप्त त्याने केलेली आहे. चांगली बॅटिंग केली मिस्टर सारंग याने. जबरदस्त बॅटिंग केली. चांगले धावा त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत आणि तो झेल देऊन तंबूच्या आश्चर्याला निघून गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती उमेश हाडल न्यू मॅन न्यू बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. उमेश हाडल हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅटर आहे या संघाचा. तो असेल स्ट्राईक एंडला. एक लेजंड खेळाडू जयेंद्र बागे आता मात्र कमबॅक या बॉलवरती त्याने केलेला आहे. लेजंड वर्सेस अपकमिंग यंगस्टर हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील नेक्स्ट बॉल
उमेश करता आता मात्र ऑन साइडला वळला चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी एकदा मात्र कंप्लीट खराब क्षेत्ररक्षण काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं होतं ऑनसाइडच्या दिशेने आणि त्याचा फायदा झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला या 4 धावा मिळतील या फटक्यावरती या चौकाराने टीमची टोटल झालेली आहे 34 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत धावसंख्या 34 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत खराब क्षेत्ररक्षण खराब एफर्ट लावलेलं आहेत मैदानाच्या आतमध्ये पापडी या संघाने उमेश हाडल चौकाराने आपलं अकाउंट बताने ओपन केलेलं आहे जयेंद्र बागे 2 बॉलचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकातील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक एंडला उमेश याला आपण पाहणार आहोत यावेळेस डाऊन द लेग साइड चेंडूच्या तळणी वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॉलर जयेंद्र वाघे यांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे वाईट करता आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येईल अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय यस वाईट बॉल असेल वाईट बॉलचा इशारा आलेला तिसऱ्या पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे आता मात्र सुरेख चेंडूच्या तळणी सुरेख कमबॅक चेंडू जाईल डॉट शेवटचा बॉल असेल या षटकातील स्ट्राइक वर बॅटर असेल उमेश हाडळ जयेंद्र तयार शेवटचा बॉल टाकण्याकरता यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने एक धाव मात्र कंप्लीट खराब क्षेत्ररक्षण बॅकअप होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत संघाची धावसंख्या 37 म्हणजे 37 झालेल्या आहेत आणि 38 धावांचे लक्ष्य असेल पीर बाबा पापडी या संघाला 38 धावांचे लक्ष्य असेल त्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा संघाला विनंती आपण करणार आहोत फिल्डिंग आपण लावून घ्यायचं आहे त्यानंतर पापडी संघाला विनंती असेल ओपनिंग पेअर्स प्रारंभिक 2 बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत बॅटिंग करण्याकरता 38 चा लक्ष्य आहे सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाला विनंती असेल आपला कर्णधार आपला पाठवून द्यायचा आहे आमच्या आयोजकांकडे त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विनंती असेल आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाला आपण विनंती करणार आहोत त्यानंतर पीर बाबा पापडी संघाला विनंती असेल आपले 2 बॅटर पाठवून द्यायचे आहेत या आव्हानांचा पाठलाग करण्याकरता 38 धावांचं लक्ष्य असेल पापडी संघाला त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल किंवा या धावा डिफेंड कशा प्रकारे केल्या जातील चिंचोडी संघाच्या माध्यमातून येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत क्वालिफायर राऊंड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांविरुद्ध चांगली कामगिरी करत आहेत आपल्या संघाकरता कोणता संघ या मॅच मधून पुढे येईल आणि चांगली कामगिरी करेल पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज पाहावं लागेल कोणता संघ आज दिवसाच्या माध्यमातून नक्कीच पुढे येणार आहे चला बॅटर पाठवून द्यायचे आहेत बॅटिंग करण्याकरता निलेश अँड जयेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे तर त्याच्या विपक्षामध्ये बॉलर असेल कल्पेश सापटे बॉलिंग करण्याकरता
संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. मिस्टर कल्पेश सापटे बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. स्ट्राईक एंडला जयेंद्र वाघे याला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने, परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिला गेला. बॅट थोडीशी वरून फिरली गेली. चेंडू जाईल डॉट. डॉट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होते हा बॉलर कल्पेश सापटे. कॉन्फिडन्स वाढला असेल, हाई झाला असेल या बॉलरचा. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला लाफ्ट केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. सुंदर फटका, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार आलेला आहे. टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बॅटर जयेंद्र वाघे. पहिल्या डॉट डिलिव्हरी नंतर आता मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर जयेंद्र आणि संघाची धावसंख्या 4. अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे या 4 धाव्याने. 38 लक्ष आहे, पाठलाग करायचा आहे नक्कीच. चांगली बॅटिंग करावी लागेल जयेंद्र वाघे याला. आता मात्र हा टक्कर बॉल हॅमर्ड केला बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता वैभव, मिसफिल्ड केलेला आहे. कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. या प्रकारची चुकी करून चालणार नाहीये, कारण त्याच्या अगेन्स्ट नक्कीच एक हार्ड हिटर बॅटर आहे जयेंद्र वाघे. त्याचा कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. चुकीला माफी नाहीये. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल चिंचोडी या संघाला. आता मात्र खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बाईसचा इशारा आलेला पंचांचा. शरीर भेदक मारा होता बॉलरचा कल्पेश सापटे याचा. सुरेख कमबॅक, सुरेख बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे कल्पेशच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकून दिले आहेत. 5वा बॉल असेल. हा ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवांतर धाव. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र आडोबांना खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल एक सिंगल धाव, जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल निलेश करता. आता मात्र दांडी 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 गोल. सुपर कामगिरी निलेश यांनी यष्टा दाखवल्या होत्या आणि त्या कल्पेशने वाकवलेल्या आहेत. सुरेख कमबॅक, सुरेख वापसी, सुरेख बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चिंचोडी संघाच्या माध्यमातून. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 30 धावांची गरज असेल पीर बाबा पापडे या संघाला. 12 बॉल 30 ची गरज सामना जिंकण्याकरता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, कारण दोन्ही संघाला समान संधी आहे. प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर पीर बाबा पापडे या संघाला. जयेंद्र याचं चालणं गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील. प्रेशर नक्कीच रिलीज करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. न्यू बॉलर करण भगली बॉलिंग ट्रॅकवर, तर न्यू बॅटर सोहन दळवी नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला मिस्टर जयेंद्र वाघे. त्याला मात्र प्रयत्न करावे लागतील, कष्ट प्रामाणिक करावे लागतील. सामना जिंकायचा असेल पापडी या संघाला. पहिलाच बॉल या वेळेला पाहिलं तर नक्कीच शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. चेंडू बाहेरच्या दिशेने वळवतोय आणि तो यशस्वी झालेला आहे या बॉलवरती. सुरेख कमबॅक, सुरेख बॉलिंग करण्याच्या माध्यमातून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील दुसरा बॉल असेल जयेंद्र करता. यावेळेस अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश प्राप्त होत नाहीये बॅटर जयेंद्र याला. एकच धाव मिळेल या फटक्यावरती. संघाची धावसंख्या 9 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु
हलकासा फ्लंबल, एकच धाव, जास्त काही मिळणार नाही. प्रयत्न मात्र करतायत दोन्ही बॅटर मोठे फटक्या खेळल्या करता. नक्कीच बॅट प्रॉपर कनेक्ट होत नाहीये बॉल वरती. सुरेख बॉलिंग या ओव्हर मध्ये करतोय करण भगलिक, अपकमिंग यंगस्टर आहे चिंचोडी संघाचा. 3 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील चौथा बॉल असेल जयेंद्र करता. सुंदर फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर करण याने. त्या बॉलला नक्कीच पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावन करता षटकार आलेला आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार 16 या अंकावरती पोहोचले गेलेल्या धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुंदर फटका, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू निघून गेला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावन करता षटकार. करण भगलिक 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 धावा आता मात्र त्याने खर्च केलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका, अजून एक चांगला कनेक्शन, चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा या 6. आलेला आहे षटकार जयेंद्र याच्या बॅटमधनं. सुंदर फटके, मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊस नक्कीच या 2 बॉलवरती पाडलेला आहे बॅटर जयेंद्र याने. सुंदर बॅटिंग करतोय आपल्या संघाकरता. 19 अंकावरती तो खेळतोय. चांगला बॅटर आहे या संघाचा मिस्टर जयेंद्र वाघे. त्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता नक्कीच चांगली ॲबिलिटी आहे, गुणकौशल्य आहे या बॅटरकडे. करण तयार. आता मात्र सुंदर फटका, हा ट्रॅकर बॉल हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल अँड फलंदाज बाद. मिस्टर जयेंद्र वाघे बॅक टू द पवेलियन, गॉन. अतिशय सुंदर कमबॅक. ही विकेट महत्वाची होती चिंचोडी संघाकरता आणि ते विकेट मिळवलेले आहे बॉलर करण याने. बाद केलेला आहे जयेंद्र याला. नक्कीच चांगली बॅटिंग केली जयेंद्र वाघे या खेळाडूने, परंतु मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 16 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. पीर बाबा पापडी या संघाला 6 बॉल 16 धावांची गरज. वैभव वसावले हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. न्यू बॅटर इंटर होईल आयुष वाघे. नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला सोहन दळवे. सोहनचा दरारा नक्कीच पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये. वैभव वसावले बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. हाफ ट्रॅकर बॉल खेळायचा होतो ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल, यस, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांनी. वाईड बॉल करता, चला चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. यस, वाईड बॉल असेल. वाईड बॉलचा इशारा, निर्णय, डिसिजन आलेला आहे तिसऱ्या पंचांचा. हाफ ट्रॅकर बॉलची हाताळणी केली होती. भरपूर चेंडूने उसळी घेतली होती. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. स्ट्राईक एंडला सोहन, त्याच्या अगेन्स्ट वैभव. सुंदर फटका, चांगला कनेक्शन, चांगला ड्राईव्ह, चेंडू साईल 20 शेप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे करण्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 13 धावांची गरज असेल. नक्कीच अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. पाहावं लागेल कोणता संघ या मॅच मध्ये चांगली कामगिरी करेल. या वेळेला खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. सुरेख चेंडूची हाताळणी, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. ऑफसाइडच्या दिशेने हा फटका जर खेळला असता तर नक्कीच चांगल्या प्रकारे धावा मिळाल्या असत्या, परंतु
ऑन साइडचा दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल डॉट. डॉट डिलिव्हरी प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटर वरती. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली. नक्कीच करण आलेला आहे. सुंदर झेल. फलंदाज बाद सोहन दळवी. बॅक टू द पवेलियन. गॉन. सुपर बॉलिंग आणि सुपर फिल्डिंग चिंचोडी संघाच्या माध्यमातून आणखीन एक चांगला बॅटर बाद झालेला आहे. नक्कीच यावेळेस आपण जर पाहिलं तर नक्कीच चमकदार कामगिरी केलेली आहे चिंचोडी या संघाने. 3 बॉल आणि 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. न्यू बॅटर प्रतीक तांबडे आलेला आहे, जो की स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. बॅटर प्रतीक याला प्रामाणिक कष्ट करावे लागतील. सामना जिंकायचा असेल डेफिनेटली मोठे फटक्याला जावं लागेल, नाहीतर हा सामना मुकावा लागेल पापडी या संघाला. काय घडणार आहे, काय बिघडेल, सामना नक्कीच जड झालेला आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र बॅट चेंज. चेंडू खाली. विकेट किपर सुंदर झेल. फलंदाज बाद प्रतीक तांबडे. बॅक टू द पवेलियन. गॉन. अतिशय सुंदर कामगिरी या मॅच मध्ये करताना दिसतोय आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा हा संघ. डेफिनेटली चांगली कामगिरी केलेली आहे सकाळच्या सत्रापासून. जबरदस्त एफर्ट, चांगले प्रयत्न केलेले आहेत या संपूर्ण दिवसामध्ये. तर न्यू बॅटर आरुष आलेला आहे. आरुष आलेला आहे न्यू बॅटर. इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 13 धावांची गरज. बॉलर तयार. वैभव वसावले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट आरुष असेल. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली. करण सुंदर झेल. फलंदाज बाद आरुष वाघे. बॅक टू द पवेलियन. गॉन. नक्कीच या मॅच मध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे चिंचोडी या संघाने. आपली पकड नक्कीच मजबूत केलेली आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. क्वालिफायर राऊंड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पापडी वर्सेस चिंचोडी. भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत या चिंचोडी संघाने या सीझन मध्ये. रणित दळवी न्यू बॅटर. भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत पापडी संघाचे. शेवटचा बॉल. आडोबाचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल टॉट. सामना जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा संघ. अँड हार्ड लक, टफ लक पीर बाबा पापडी. हार्ड लक जयेंद्र. हार्ड लक निलेश. हार्ड लक आयुष अँड ऑल टीम. प्रवेश केलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाने. चला मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे.
चला चला वैभव वसावले मॅन ऑफ द मॅच